बजेटवरून विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आता आंदोलन सुरू आहे। आज देखील विधानमंडळाचं काम सुरू असणार आहे। बजेटवरून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता काही वेळात कामकाजाला सुरुवात होईल। कालच राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय आणि यामध्ये राज्यातल्या जनतेला गाजर दाखवलेला आहे, आश्वासनांची फक्त खैरात केली आहे, अशा प्रकारची टीका विरोधकांकडून होतीये। आज विधानमंडळाच्या कामकाजामध्ये नेमकं काय होतं यावर संपूर्ण जनतेचं लक्ष असणार आहे आणि त्यापूर्वी आज विरोधकांनी पायऱ्यांवर अशा प्रकारे हे आंदोलन सुरू केलेलं आहे। घोषणांचे फलक त्यांच्या हातात आहे आणि कशा प्रकारे सरकारनं फक्त घोषणांचा पाऊस पाडलेला आहे आणि अंमलबजावणी कधी आणि कशी होणार याचं उत्तर दिलेलं नाही, असे काही प्रश्न विचारलेले आहेत। तेव्हा बजेटवरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सध्या विरोधकांचे हे आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। यामध्ये अंबादास दानवे, भाई जगताप, सतेज पाटील, विरोधकातले हे सर्व आमदार या ठिकाणी पायऱ्यांवर सध्या आंदोलन करतात। हातात गाजर घेऊन बजेट विरोधात ही घोषणाबाजी सुरू आहे। तर कालपासून सातत्यानं अर्थसंकल्प सादर झाल्यापासून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे। चादर लगे फटणे और खैरात कशी यामध्ये वाटू लागलेली आहे तसं त्यांनी म्हटलेलं आहे। जयंत पाटलांनी काल अशा प्रकारे वक्तव्य केलेलं होतं आणि तशाच घोषणांचे फलक दिसतात त्यांच्या हातामध्ये।